हॅलो, ठीक आहे, इथून पुढे रेकॉर्ड होता होईल काय, लवकर सांगायला पाहिजे थोडस. ठीक आहे, या ठिकाणी या दोऱ्याने इथं मी वेट असं बांधतो, एकदम जवळ बांधतो ह्या पुलीच्या. ठीक आहे, आणि ही सिस्टम आहे. बरोबर आहे, ठीक आहे, सिस्टम आहे. आपण वर्क बघितलं, ज्यावेळेला डिस्प्लेसमेंट झालं त्यावेळेला वर्क झालं. बरोबर आहे. मग आता इथं बघा, जर हे जे वेट आहे, इथं काहीतरी वेट आहे, त्याला जर इथून सोडलं तर हे असं खाली जात आहे, एकदम असं खाली खाली एकदम फास्ट जात आहे खाली. हे खाली जात असताना या पुलीला हे कनेक्ट असल्यामुळं ही पुली पण काय होईल, रोटेट होईल. बरोबर आहे का? येस सर. ठीक आहे, ही पुली रोटेट झाल्यानंतर हे पुलीचा शाफ्ट जो आहे तो या जनरेटर मध्ये आहे, त्याच्यामुळे इथं जी काय ईएमएफ प्रोड्यूस होईल, ओके, जी काही एनर्जी प्रोड्यूस होईल ती एनर्जी या बॅटरीमध्ये काय केली जाईल, स्टोअर केली जाईल. बरोबर, म्हणजे इथं परत एनर्जी ट्रान्सफर झाली, म्हणजे वर्क ट्रान्सफर झालं. बरोबर आहे का? बघा, याचा इफेक्ट जो आहे हा वर्क, जो वरून मी वजन सोडलं म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऍड झाली होती, हे मी इथून वरून जर सोडलं ही एनर्जी, हे वजन जर खाली यायला लागलं तर त्याचा इफेक्ट होतो कुठं होतोय, इथं बॅटरीवरती होतो, सिस्टम वरती होतो. म्हणजे या ठिकाणी परत काय होतंय, वर्क ट्रान्सफर होतं. अपोजिट होते ना पण सर, सराउंडिंग कडून सिस्टीम कडे. हा, त्यावेळेला काय होते, आता जे वर्क होतंय ते कसं होतंय, सराउंडिंग कडून सिस्टम कडे वर्क होतं. ते आलं का लक्षात तुमच्या? मी दोन उदाहरणं सांगितली तुम्हाला. पहिल्यांदा याच सिस्टम मध्ये मी फॅन लावला, ओके, बॅटरी चालू केली, त्याचा इफेक्ट सराउंडिंग वरती व्हायला लागला, म्हणजे सराउंडिंग सिस्टम वरती वर्क करते. वर्क कुठून कुठे ट्रान्सफर होतंय त्याला आपण वर्क झालं म्हणतो. पहिल्या फॅनच्या कंडिशन मध्ये जे आतमधून एनर्जी ट्रान्सफर होणार आहे सिस्टीम मधून, हे पूर्णपणे वर्क ट्रान्सफर करते सराउंडिंग वर, त्याचा पूर्ण इफेक्ट सराउंडिंग मध्ये दिसतो. त्याच्यानंतर सेकंड मध्ये आपण बघितलं, त्याला फॅन काढला आणि तिथं पुली लावली आणि त्याला खाली वजन लावलं आणि परत तीच प्रोसेस केली, तर ते वजन उचललं जातं. जसं आपण हाताने उचलतो त्यावेळेला काय होतं, त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी ऍड होत जाते, त्यासाठी आपल्याला एनर्जी आपली खर्ची पाडावी लागते. ठीक आहे, म्हणजे एनर्जी फक्त इंट्रॅक्शन होत असतं, तसं इंट्रॅक्शन इथं होतं एनर्जीचं. कोणत्या माध्यमातून? वर्कच्या माध्यमातून. येते का लक्षात तुमच्या? येस सर. आता तुम्ही म्हणाल वर्क कसं काय झाली, तर ती मोटर आहे, ही मोटरचा शाफ्ट आहे. हा जर शाफ्ट असा रोटेट झाला तर या ठिकाणी वर्क झाला असं आपण म्हणतो. आपल्याला छोटे छोटे उदाहरण शिकवलेत, ते बॉक्स काढायचं तेवढाच. पण हे शाफ्ट जरी रोटेट झाला इथं तरी ते काय झालं, वर्क झालं. बरोबर आहे का? हे वर्क कसं काढतो आपण, त्याला लागणारा टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट डी थिटा, असंच आहे ना? बरोबर आहे का? बघा, किंवा ह्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होतोय, त्यावेळेला आपण म्हणू शकतो इंटिग्रेशन ई आय डी टी. बरोबर आहे, ई म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आणि आय म्हणजे करंट. बरोबर आहे ना? म्हणजे इथं पण वर्क ट्रान्सफर होतंय. वर्क ट्रान्सफर कसं होतंय, इथून एनर्जी का बरं मोटरकडे जाते तुम्ही सांगा बरं, तिथे काय ढकलतंय का त्याला? येते का लक्षात? बघा, इथं बॅटरीमध्ये एनर्जी आहे, इलेक्ट्रिक करंट आहे सपोज, इथं आपण असं कन्सिडर करू. मग हा इथून इकडं जातोय, कशामुळे जातोय तो, तर तो ह्या
ई मुळे जातं. ई म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. मग हा इथून इकडं पुढे जातोय म्हणजे याला ढकलतोय, बरोबर आहे ना. आय आहे तो करंट आहे. म्हणजे इथं पण वर्क डन होतंय, इथून या मोटर पर्यंत जाताना पण वर्क ट्रान्सफर होतंय, मोटर मधून फॅन कडे किंवा या पुलीकडे जाताना त्यावेळेला पण वर्क डन होतंय. म्हणजे इथं कुठलं होतंय ते टी इंटू डी थिटा. आणि इथं परत हे उचललं जातंय, म्हणजे परत डिस्प्लेसमेंट आलं. मग हा वरून याला ओढणारा फोर्स आणि हे डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे का. पण सोल इफेक्ट जर आपण ही मोटर आणि बॅटरी याला जर सिस्टम कन्सिडर केलं तर या बॅटरीचा आणि मोटरचा इफेक्ट या सराउंडिंग वरती होतो. म्हणजे वर्क इथं काय होतंय, वर्क ट्रान्सफर होतंय. ओके. ज्या वेळेला, आता मी सांगतो महत्वाचं, ज्या वेळेला सिस्टम सराउंडिंग वरती वर्क करते त्यावेळेला ती आपण कशी घेणार आहे आता, पॉझिटिव्ह घेणार आहे. पहिल्या केस मध्ये डब्ल्यू कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, कारण सिस्टमने सराउंडिंग वरती वर्क केलेलं आहे. ओके. मग तुम्ही म्हणाल हे असं का, पॉझिटिव्हच का, बरोबर ना. पुस्तकात सांगितलंय, सरांनी सांगितलंय म्हणून पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह घेतलं तर काय होईल, कोण सांगेल काय. काय सुद्धा होत नाही, फॉर्म्युले थोडेसे चेंज होते, ठीक आहे. काही सुद्धा होत नाही निगेटिव्ह घेतलं तर. पण सगळ्यांसाठी सगळ्यांचे आन्सर एकसारखे यावेत, सगळ्यांना एक कुठला तरी फ्लो असावा. ओके. सगळ्यांना एका डायरेक्शनने जाता यावं म्हणून आपण काहीतरी ठरवून ठेवतो, ॲजम्पशन ज्याला म्हणतो, त्या टाइप मध्ये याला कन्सिडर करू आपण, ठीक आहे. की ज्या वेळेला सिस्टम ज्या वेळेला सराउंडिंग वरती वर्क करते त्यावेळेला त्याला आपण काय घेतो, पॉझिटिव्ह साईन घेतो. ते वर्क डन कसं झालं, पॉझिटिव्ह वर्क डन झालं. वर्क ट्रान्सफर हे ट्रान्सफर आहे, बरोबर आहे. पण आपल्याला समजण्यासाठी पॉझिटिव्ह कधी घ्यायचं आणि निगेटिव्ह कधी घ्यायचं, तर त्याच्यासाठी हे साइन कन्व्हेन्शन असतं. तसंच जर या सेकंड मध्ये बघितलं आपण, इथं याच्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी वर्क काय होतंय, कोण कोणावरती वर्क करतंय, सिस्टीम सराउंडिंग वर, सेकंड केस मध्ये सॉरी सराउंडिंग सिस्टीम वर वर्क करते. सराउंडिंग काय करते, सिस्टम वरती वर्क करते. ज्या वेळेला सराउंडिंग सिस्टम वरती वर्क करते त्यावेळेला आपण ते कसं घेतो, निगेटिव्ह घेतो. हे अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा, प्रॉब्लेम वगैरे सोडवायचे असतील तर, ठीक आहे. तुम्ही कधी विचार केला नसेल का हे पॉझिटिव्हच काय घ्यायचं, निगेटिव्हच काय घ्यायचं, पण त्याचा काही एवढा इफेक्ट होत नाही. हे आपल्या कॅल्क्युलेशनसाठी सगळ्यांचं एकसारखं यावं किंवा हे ॲजम्पशन आहे असं समजून तुम्ही त्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आपण घेत असतो. मला अशी एखादी काही एक्झाम्पल सांगता का, पहिल्यांदा कोणते एक्झाम्पल सांगा माहिती आहे का, सिस्टम सराउंडिंग वरती वर्क करते असे कोणते सिस्टम आहेत, कोणतरी सांगा. बाकीचे निवांत झोपलेत बरं का, मोबाईल लावलाय निवांत झोपलेत, कोण काय बोलत नाही, कोण काय सांगत नाहीत. सिस्टम सराउंडिंग वरती वर्क होऊ द्या नाहीतर सराउंडिंगचं सिस्टम वरती होऊ द्या. हे पॉझिटिव्ह घ्या नाहीतर निगेटिव्ह घ्या, तुम्हाला जे करायचं ते सर करा. ओके. थांबा, दुसरे कोण आहेत का बघू, सांगतात का आपलं उदाहरण एखाद्याचं, कोण सांगते सांगा. सराउंडिंग वर्क्स ऑन अ सिस्टम, सॉरी सिस्टम वर्क ऑन सराउंडिंग, काय उदाहरण सांगता येते का बघा. काय झालं, हा सांगा. कृष्णा इंगळे सांगू हो सर. हा सांगा. रितेश सांगा. कोणती एक्झोथर्मिक रिएक्शन, कोणतीही एक्झोथर्मिक रिएक्शन, फॉर एक्झाम्पल ऍप्लिकेशन लेवलची सांगा. एक्झोथर्मिक म्हणजे लक्षात, कॅल्शियम कार्बाइड प्लस वॉटर, कॅल्शियम कार्बाइड प्लस वॉटर, त्यात काय होतं, ऍसिटेट प्लस हीट,
हीट बाहेर पडते ना, म्हणजे सराउंडिंग सिस्टीम वर, सॉरी सिस्टीम सराउंडिंग वर वर्क करते ना, सिस्टम सराउंडिंग वरती वर्क करते. बरं, हीट ठीक बाहेर आहे. पडल्यामुळे. बरं, ठीक आहे. अजून मला वर्क ट्रान्सफरचे पाहिजे, हीटचे नाही. इथं मला सांगा, इथं कुठं हीट येते का तुमच्या याच्यामध्ये? इथं किंवा या मोटरमध्ये किंवा इथं त्या पुलीमध्ये इथं हीट येत नाही. हीट ट्रान्सफर हे परत पुढे आहे आपल्याला. जसं वर्क ट्रान्सफर असतं तसं हीट ट्रान्सफर असतं. पण आता आपल्याला कुठले पाहिजेत? सिस्टम वर्क ऑन सराउंडिंग. कसं? वर्क ट्रान्सफरच्या माध्यमातून. येत आहेत? Power stroke in cylinder. पॉवर स्ट्रोक इन सिलेंडर. पॉवर स्ट्रोक इन सिलेंडर. आता यात सिस्टम कोणती घ्यायची आणि सराउंडिंग कोणती घ्यायची हे पण पाहिजे ना. पॉवर स्ट्रोक इन सिलेंडर म्हणजे सिस्टम काय करते? सराउंडिंग वरती वर्क करते. करेक्ट आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे आतला जो गॅस आहे तो जर घेतला, म्हणजे तुम्ही सांगताय ते चांगलं उदाहरण आहे. ही पिस्टन आहे आणि याच्यामध्ये गॅस आहे जो या ठिकाणी कंबशन झाला आपल्या 2 व्हीलर मध्ये आहे. हा कंबाईन झाल्यानंतर या पिस्टन वरती फोर्स अप्लाय करतो. म्हणजे ही जर सिस्टम कन्सिडर केली त्याच्यामुळे हे इकडं बाजूला ढकललं जाते. म्हणजे या ठिकाणी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट होते, म्हणजे वर्क ट्रान्सफर होते. करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी नाईस एक्झाम्पल. पुढं अजून कुठं आहेत का बघा बरं. वॉटर Pressure पंप. cooker. वॉटर वॉटर पंप्स. वॉटर पंप. वॉटर पंप मध्ये सराउंडिंग कोणती, सिस्टम कोणती? मोटर व सिस्टीम आणि बाहेर पाणी सोडते ते सराउंडिंग मध्ये. ठीक आहे, ठीक आहे, आपण कन्सिडर करू शकतो त्याला. पण ओपन सिस्टम मध्ये येतं हे. म्हणजे हा इम्पेलर आहे, इम्पेलर मध्ये पाणी आतमध्ये खेचलं जाते आणि ते बाहेर सोडलं जातं. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट, वॉटरचं डिस्प्लेसमेंट कन्सिडर करू आपण. ठीक आहे, अजून काय आहेत? आता दुसरे याचे सांगा मला बघू. वर्किंग ऑफ पवन चक्कीज. पवनचक्की. पवनचक्कीवरती सराउंडिंग. हा, पण हे दुसऱ्या सेकंड मध्ये नाही सांगितलं ना तुम्ही? हा, सेकंड मध्ये. हा, वेन सराउंडिंग वर्क्स ऑन अ सिस्टम, त्याच्यामध्ये पवनचक्की येते. त्याच्यानंतर त्याच प्रकारे टर्बाईन पण येते बरं का. अजून कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसर. करेक्ट, कॉम्प्रेसर पण येतं. सोलर सिस्टम, बरोबर आहे. सोलार सिस्टम बरोबर आहे. हे पण वर्क ट्रान्सफर होते याच्यामध्ये. तुम्ही म्हणाल, आता दुसरं उदाहरण सांगू हीटचं. त्यांनी मला सांगितलं हीटच्या संदर्भात. हीटसाठी कसं आहे, सपोज इथं वॉटर ठेवलंय मी एकदम गरम करून आणि ते थंड व्हायला लागलंय. हा इफेक्ट कशाचा येतोय? हा हीट ट्रान्सफरचा इफेक्ट येतो. हा वर्क ट्रान्सफरचा येत नाही. हा फरक आहे त्याच्यामध्ये. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे दोन्हीमध्ये पण एनर्जी ट्रान्सफर होते, पण हीटनं कोणती ट्रान्सफर होते आणि वर्कनं कोणती एनर्जी ट्रान्सफर होते हे थोडंसं फरक आहे त्याच्यामध्ये. दोन्हीमध्ये एनर्जीच ट्रान्सफर होते. हीटनं जी एनर्जी ट्रान्सफर होते, हीट जे आहे त्याचं पण जर तुम्ही युनिट बघितलं तर ते ज्यूलच आहे, आणि वर्कचं जर बघितलं तर ते पण ज्यूलच आहे युनिट. ओके, म्हणजे दोन्हीमध्ये जे क्वांटिटी आहे, जो मॅटर आहे तो सेम आहे, फक्त त्याच्या वेज मार्ग वेगळे वेगळे आहेत पाच. ठीक आहे. सो अजून काही काही लक्षात आणून ठेवा. सिस्टम वर्क्स ऑन सराउंडिंग अँड सराउंडिंग वर्क्स ऑन सिस्टम याचे काही उदाहरणं लक्षात आणून ठेवा. किती वाजले? वी विल टेक अटेंडन्स अँड इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी पीडीव्ही म्हणजे डिस्प्लेसमेंट जे आहे, डिस्प्लेसमेंट, रजिस्टर, त्याच्यानंतर शाफ्ट वर्क, त्याच्यानंतर पॅडल वर्क कसं होतं ते त्याचे काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत. ठीक आहे. आपण आता 4.2 मध्ये एंटर करतोय. 4.1 ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे. हीट फ्लो थ्रू सिस्टम टू सराउंडिंग. ओके, हीट सुदर्शन गायकवाड, हीट फ्लो थ्रू सिस्टम हे हीटच्या ट्रान्सफरच्या रिलेटेड येते, हे वर्क ट्रान्सफरच्या रिलेटेड येत नाही. तर एक पेज आहे. Okay, now give your attendance. अटेंडन्सच्या वेळेला तरी जागे होतील सगळे बाकीचे.
Today is 18th of 2021. Yes, sir. Roll number 2, Yes, sir. 3, Yes, sir. 4, Present, sir. 5. Who is there? 6, Present, sir. 7. Yes, 7 sir. is there. 8, Yes, sir. 9, Yes, sir. 10, Present, sir. 11, Yes, sir. 12, Yes, sir. 13, 13. Absent. 14, Yes, sir. 15. 15 is absent. 16. Present. 17. Yes, sir. 18. Yes, sir. 19. Sir. Yes, sir. 20. Roll number 20 absent. 21. Yes, sir. 22. Yes, sir. 23. Yes, sir. 24. Yes, sir. 25. Present, sir. 26. 26 absent. 27. Yes, sir. 28. 28 absent. 29. Present, sir. 30. Yes, sir. 31. Present. 32. 32 is there. 33. Present, sir. 34. 34 absent. 35. Present, sir. 36. Yes, sir. 37. Present, sir. 38. Yes, sir. 39. Present, sir. 40. Present, sir. 41. Yes, sir. 42. Present, sir. 43. Ashwini Puri, okay. 44. Yes, sir. 45. Yes, sir. 46. 46 present. 47. Present, sir. 48. Present, sir. 49. Yes, sir. 50. Row number 50. 50. 51. 51 absent. 52. Present, sir. Okay. 53 absent. 54. Present, sir. 55. Present, sir. 56. Present, sir. 57. Yes, sir. 58. 59. Yes, sir. 60. Yes, sir. 61. 61. 61 is absent. 62. Yes, sir. 63. Yes, sir. 64. Yes, sir. 65. Yes, sir. So 61 is present. Okay. 61. 65. Yes, sir. 66. Yes, sir. 67. Yes, sir. 68. 68 absent. 69. 20. Okay, 23. 69 absent. 70. 70. 70 absent. 71. Okay, 71 is present. Okay, with this I will end meeting. In next lecture we will see other matter.
Okay. So thank you all of you.